ग्रामीण भागातील गुंठेवाडीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि या प्रकरणी जे आहे ते नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोनारकर यांनी सभागृहात विशेष आवाज उचलला होता आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश आले। काय सांगा साहेब, गुंठेवाडीला जे आहे ते मुदतवाढ देण्यात आली त्यामुळे काय फायदा होणार? ग्रामीण भागामध्ये गुंठेवारी थांबल्या असल्यामुळे बऱ्याच जणांचा अडचण निर्माण झाली होती। बऱ्याच जणांचे लग्न कार्य थांबले होते। ज्यांना काही कार्यक्रम घ्यायचे, काही व्यवहार आहेत, असे मोठे व्यवहार थांबले होते आणि ग्रामीण भागातली जनता त्रस्त झाली होती। गुंठेवारी केल्यामुळे प्लॉट विकला जातो आणि गुंठेवारी नाही ते प्लॉट विकत नाही किंवा त्याला अडचण निर्माण होते। रजिस्ट्री करत नाहीये, म्हणून ग्रामीण भागामध्ये जनता त्रस्त झाली होती। त्या अनुषंगाने बरेचसे माझ्याकडे निवेदन घेऊन लोक आले आणि ग्रामीण भागातला मी आमदार असल्यामुळे मला ग्रामीण भागाची जाण आहे, म्हणून ग्रामीण भागातल्या जनतेला काय लागते हे मला चांगलं माहिती आहे। मी त्याचा अभ्यास केला, बऱ्याच लोकांचे निवेदन माझ्याकडे आले। त्या अनुषंगाने मी राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना भेटून निवेदन केलं। मी सभागृहात त्या विषयात मी बोललो आणि मी खरं तर बावनकुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल। त्यांना आपल्याला मुदतवाढ दिलेली आहे आणि त्यांनी मुदतवाढ दिल्यामुळे ग्रामीण भागातला जनता अतिशय खुश आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या समस्या त्या माध्यमातून सुटणार आहेत। लोकांचे व्यवहार पुढे जाणार आहेत, लोकांचे लग्न कार्य रुकलेले आहेत ते पुढे जाणार आहेत, लोकांचे कार्यक्रम आहेत, कोणी घर बांधतंय त्यांना परमिशन मिळत नाहीये, ग्रामसेवक परमिशन देत नाहीये, गुंठेवारी करा असं त्यांचा आग्रह असतो। या गुंठेवारीमुळे मुदतवाढ मिळाल्यामुळे खूप जणांचा फायदा, लाखो लोकांचा फायदा गुंठेवारीला मुदतवाढ मिळाल्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, काल जे आहे ते जिल्हा उपाध्यक्ष बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली, मात्र भाजपानं पाठिंबा दिलाय, राष्ट्रवादीने दिलाय आणि ठाकरे शिवसेनेने दिलाय। तुमची शिवसेना अलिप्तच होती एकदम? नाही, विषय असा आहे की आम्ही त्या बाबीमध्ये अलिप्त याच्यासाठी राहिलो की ते त्यांचंच पायामध्ये नव्हतं का। आपण जिल्हा बँकेमध्ये प्रत्येक वेळेस वेगळा स्टंट त्या ठिकाणी होत असतो आणि ते स्थानिकचा विषय आहे आणि स्थानिकचा विषय असल्यामुळे युत्या आघाड्या असं काही नाही, जे काही आपल्या सोयीप्रमाणे होईल या माध्यमातून सगळेच राजकीय नेते त्यामध्ये आपल्या आपल्या परीने का होईना तिथं आपला अध्यक्ष उपाध्यक्ष बसवण्याचं काम या ठिकाणी करतायत। त्या माध्यमातून जे काही काल झालेल्या निवडी आहेत ते त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। बेटमोगरेकर हे उपाध्यक्ष झाले, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि ते स्थानिकचं राजकारण असल्यामुळे वरच्या राजकारणाचा काही परिणाम त्याच्यावरती होत नाही। स्थानिकचा विषय ते स्थानिकच्या राजकीय नेते नांदेड जिल्ह्याचे आहेत ते निर्णय घेत असतात। काल जे आहे ते ठाकरे शिवसेनेत वाद झालाय। बंडू खेडकर यांनी जे आहे ते ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांना मारहाण केली आणि तसा दावा सुद्धा स्वतः खेडेकर यांनी केलाय। काय वाटतं? आता कसं आहे की त्या शिवसेनेमध्ये काय चाललंय आम्हाला काही माहिती नाहीये। आता तुम्ही सांगताय ते काय बातमी मी पाहिली पण नाही, पाहिली असली तुम्ही सांगितलं असतं त्याच्यामध्ये काय झालंय। परंतु कार्यकर्ता, मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलेला आहे, मी शिवसेनेमध्ये बऱ्याच पदावर काम केलेलं आहे आणि कार्यकर्त्याचा जे काही रोष आहे ते संपर्क प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी असते, त्या पद्धतीने त्यांनी न्याय दिला पाहिजे। काय त्याच्यामध्ये कमी जास्त झाला असेल, त्यांचा वाद त्याच्यामधून झाला असेल असं मला आता तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे। आता त्यांचा वाद काय झाला आहे मला काय माहीत नाही, परंतु पक्षामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, ते त्यांचा विषय आहे। त्यांच्या पक्षावरती बोलणं मला काही योग्य वाटत नाहीये। ते त्यांचा पक्ष आहे, ते त्यांच्या पक्षामध्ये कोण काय करावं ते त्यांनी ठरवावं। आता तुमच्या माध्यमातूनच ही बातमी मला कळालेली आहे, परंतु कार्यकर्त्याला न्याय हा नेत्याने दिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे या ठिकाणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीत जर बघितलं तर राष्ट्रवादी जोरदार तयारी पाहायला मिळते, भाजपात तयारी पाहायला मिळते, मात्र तुमची शिवसेना अतिशय शांत दिसते।
तुम्हाला वाटते तसं आमची शिवसेना कुठेही शांत नाही आहे. आता नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहत आहात, मी सतत लोकांच्या संपर्कामध्ये असतो. मी जनता दरबार माझ्या माध्यमातून घेतले. त्यानंतर जनता दरबारामध्येही मला प्रश्न कळाले. त्याच्यानंतर मी लोक आपल्याकडनं येतात, मी डायरेक्ट लोकांच्या भेटीला जाण्यासाठी आमदार आपल्या भेटीला उपक्रम मी हाती घेतला. किमान मी शहरामध्ये 25 ठिकाणी आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला आणि बैठका घेतल्या. त्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं मला संधी मिळाली. आणि असं कुठेही नाही, शिवसेना म्हणून आम्ही खंबीरपणे काम करतोय. आणि 100% आपण बघितलं असेल की गेल्या निवडणुकीमध्ये नांदेड शहरावरती आणि जिल्ह्यामध्ये चांगलं यश शिवसेनेला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यासाठी पुढच्याही निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं यश शिवसेना हे प्राप्त करेल असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. आणि शिवसेना या ठिकाणी कुठेही कमी नाही आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होते. ज्या पद्धतीने त्याचे वादग्रस्त वक्तव्य असतील, सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ असेल, घेतला पाहिजे राजीनामा त्यांचा? राजीनाम्याचा विषय आहे, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणून काम करतायत. राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत. राज्याचे नेते अजितदादा पवार आहेत. ते त्यांचा निर्णय आहे कोणावरती कारवाई करायची. त्याबद्दल मी काही या ठिकाणी बोलू शकत नाही. तसे काही चुकीच्या पद्धतीने काही झाले असेल तर ते कारवाई करतील निश्चित. परंतु शेतकऱ्यांबाबतीत गंभीर असणं हे सगळ्यांसाठीच चांगली गोष्ट आहे. आणि कृषी मंत्री सुद्धा चांगलं काम करतायत. ठीक आहे, काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात. आता विरोधक काय आहे की त्यांना विरोधच करायचा असतो. आता सभागृहामध्ये कुठलाही विषय नसताना आम्ही बघितलंय की विरोधाला विरोध म्हणूनच ते काम करतायत. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने काम करते, शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं हे सरकार आहे. त्यासाठी विरोधकांचं काम विरोधक निश्चित करत असतात. छोट्या मोठ्या विषयासाठी राजीनामा घेणं हे काही बरोबर नाही. विरोधकाचं काम आहे की विरोध करून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणे, ते त्यांचं काम ते करत असतात. निश्चित आपण बघतो, हे होते नांदेड दक्षिणचे शिवश्रीचे आमदार आनंद पाटील बोंढारकर, ज्यांनी आपल्या संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.